नमस्कार मंडळी, मी वैशाली चव्हाण। आजच्या दिवसाची आणि कामाची सुरुवात होते एका चटपटी नाश्त्याने। मी आता किचनमध्ये पोचलेच आणि आजचा बेत आहे खास गरमागरम फुलगोबी पराठा। पण यात मी एक ट्विस्ट दिला आहे, तो म्हणजे माझा सिक्रेट काय आहे माहिती आहे का? आता तर नाही सांगू शकत। चला तर मग बघूया कसा होते आजचा हा झणझणीत ब्रेकफास्ट। तर आता मंडळी, हा खिसलेला गोबी बघा किती छान मोकळा आणि बारीक झाला आहे। यात मी टाकला आहे ओवा, धणे पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि माझा आवडता बारीक कांदा चिरलेला। मला कोथिंबीर खूप आवडते म्हणून मी ते भरपूर ताजी कोथिंबीर यात घातली आहे। आणि आत्ता याला अजून झणझणीत करण्यासाठी मी आलं आणि हिरव्या मिरचीचे फ्रेश वाटण करून यात मिक्स केलं। आता बघा मंडळी, वेळ आहे आपल्या सरप्राईजची। तर हा बघा माझा सिक्रेट मिसळ मसाला। याचा जो सुवास येतो ना, त्यानेच पराठ्याची चव एकदम नेक्स्ट लेवलला जाणार आहे। आणि मंडळी, मिसळ मसाला टाकून झाल्यावर आता हे सगळं सारण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मसाल्याचा वास इतका सुंदर येतो की आत्ताच खावंसं वाटतं। तर मंडळी, आता पराठे बनवायला सुरुवात करण्यापूर्वी हे बघा, आपली ही स्मार्ट चिमणी फक्त उजवीकडे हात फिरवला की लगेच सुरू होते। आता किचनमध्ये धूळही होणार नाही आणि कामही पटापट होईल। तर मंडळी, एक टीप लक्षात ठेवा हां, पराठा बनवताना पीठ मध्यम घ्यायचं, पण त्यातलं सारण मात्र भरभरून भरायचं। असं हाताने दाबून सारण भरलं की पराठा खाताना जी मजा येते ना, ती काही वेगळीच असते। प्रत्येक कोपऱ्यात मसाला पोहोचलाच पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे। तर मंडळी, तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता, पण एक छोटी ट्रिक अजून आहे। आपला हा गोबीचा पराठा तव्यावर चिकटू नये म्हणून मी आधीच थोडंसं तेल तव्यावर लावून घेते। यामुळे पराठा अगदी सहज सुटतो आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजायला जातो। आता हा गेला आपला पराठा तव्यावर। तर मंडळी, दोन्ही बाजूनी तेल लावून पराठा मस्त खरपूस भाजून झाला आहे। पण थांबा, अजून एक खास गोष्ट बाकी आहे। हा पराठा गरम असतानाच यावर मी सोडते अर्धा चमचा साजूक तूप। तुपामुळे या मिसळ मसाला पराठ्याचा सुवास अख्ख्या रूममध्ये दरवळतो आणि चव तर विचारच नका। बघा मग किती सुंदर झाला हा आपला पराठा। मी आता हा प्लेटमध्ये काढला